माफियांचा आरोप केलाय. पुरावे काय अहो, अख्खा 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 धंदाच बंद पडलाय. त्या धंद्यात करोडो रुपये लोक कमवायचे, तो धंदा बंद पडलाय. सगळ्यांची एकत्र मीटिंग होत आहेत. म्हणजे दुधाची लॉबी, माव्याची लॉबी, तांदळाची लॉबी, फार्मास्युटिकल लॉबी, गुटख्याची लॉबी. गुटख्याची लॉबी किती मोठी आहे आणि सगळे एकत्र म्हणून जमा करतायत. त्यात काय मोठे आणि महाराष्ट्रात घडलंय पूर्वी. आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरने हे तुम्ही लावलेली बातमी म्हटलं. मी फक्त म्हटलं की असे असे पैसे जमा होतात, त्यांची ट्रान्सफर कर. नाही, मुख्यमंत्र्यांना काय असं गरज वाटत नाही कोणाशी बोलायची आणि माझी काही इच्छा पण नसते. मला एवढं अमानवी काय कळत नाही. लोकांची काय डोकी फिरली आहेत का काय झालंय. मागच्या 2-3 दिवसातल्या हत्या बघितल्यानंतर स्वतःलाच भीती वाटायला लागते की झालं काय चालू आहे. ते लग्न काय ठरतं, तो बिचारा त्या पोरीचे लाड काय करतो, ती पोरगी प्रियकराला काय बोलवते, नंतर त्याला मारून काय टाकते. त्यांचा दरवाजा उघडणार नाही म्हणून एक संतप्त तरुण येतो, चाकू काढतो, मारून टाकतो. असं म्हणजे काय विचित्र प्रकार आहे तो. 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आणि ओपन भ्रष्टाचार. ओपन भ्रष्टाचार. मालक म्हणतो मला 28 एकर द्या. कोर्टात तसं लिहून देतो काही वर्षापूर्वी. त्याला 28 एकर जमिनी द्यायला वन खातं तयार होत नाही. लढाई वन खात्याची असते आणि अचानक वन खाते इथे सगळं झाल्यानंतर लॉ अँड ज्युडिशरी मध्ये कायद्या आणि ह्याच्यामध्ये परमिशन मागायला जाते. तर कायद्याचा जो सेक्रेटरी कोण आहे काय त्यांनी फाईलच लंबी करून टाकली. फाईल गहाळ. म्हणजे गणेश नायकांनी पैसे काढले असं माझं मत नाही, पण शेवटी वन खात्याने लोचा केला ना. वन खातं जर सुप्रीम कोर्टात व्यवस्थित वेळेत गेलं असतं तर महानगरपालिकेच्या तकलादू महानगरपालिकेची सेटिंग करून महानगरपालिकेला पुढे पाठवून वन खात्याला मागे थांबवून ह्या सगळा घोटाळा करून घेतला. वन खात्याला थांबवण्याचा जो श्लाघ्य घाणेरडा प्रयत्न थांबवण्यात आलं तो कोणी केला. लॉ अँड ज्युडिशरी सेक्रेटरी याच्यावर इन्क्वायरी लावा की फाईल केली का नाही क्लिअर. ह्याच्यात गणेश नाईक दोषी पण आहेत आणि निर्दोष पण. गणेश नाईकांनी स्पष्टता द्यावी. नरेंद्र मेहतांवर देखील अशाच पद्धतीचे आरोप आज जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले पाहायला मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात असं आलंय आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप थेट झालेला. आदिवासीच्या जमिनी लाटल्या जात आहेत, सगळं होत आहे. मी वारंवार येऊर नावाचा आमचा जो भाग आहे त्याचा आरोप करतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की वन मॅन इन्क्वायरी कमिशन मागच्या अधिवेशनात 2 अधिवेशनापूर्वी सांगितलेलं. काय इन्क्वायरी काय होत नाही, काय चालत नाही. बिंदास आदिवासींना मारतायत, बाहेर काढतायत, जमिनी ताब्यात घेत आहेत. काही फरक पडत नाहीये. लोकांच्या मनातली भीतीच नाहीशी केली आहे गव्हर्नमेंटने. त्यांना बाबा कोण बॉम्ब आणून देणार आहे, ॲटम बॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे, मला काय माहिती. त्यांनाच विचार. नाही, माझ्यासोबत काम केलं पण त्यांच्याकडे बॉम्बी मिळते मला माहिती नाही रे बाबा. ते बॉम्ब बीम असेल तर मला काही विचारत नाही. मी अनभित नाही. मी गांधीवादी माणूस आहे. मी असले बॉम्ब बीम म्हणतो की मी घाबरून पळून जातो. फक्त बॉम्ब कुठलाही तपासायला पाहिजे. हायड्रोजन, न्यूक्लिअर, कुठला बॉम्ब त्याला त्याची माहिती घेऊन मला सांग. इसके पहले अगर सड़कों पे आके घूमती तो ये हाल बम्बई के नहीं. इसके साथ वो ऊपर वाले ने दे दिया प्रूफ. ए भाई ये देख क्या हो गया तुम्हारे बम्बई में. साजिश के तहत किया गया. अच्छा वो मरता भी तो बोलती साजिश है. सगळे आमदार उपस्थित होते, सगळे एक दुसऱ्यांच्या टच मध्ये होते. त्यामुळे काही असं तुम्ही लगेच आमदार अनुपस्थित ऑपरेशन कोल्हा होणार. कारण आता टायगर बिगर ते गेले, आता कोल्हाच राहिलाय फक्त. आता ऑपरेशन कोल्हा होणार. ऑपरेशन कोल्हा बिल्ला काय होत. मेला असते तर म्हणाल ते साजिश यांनी स्वतःला मारून घेतलं माझ्या मला बदनाम करण्यासाठी.